तिथे रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरलाय। बंद असलेल्या दुकानामध्ये बिबट्या असल्याची माहिती मिळते। लोकवस्तीत बिबट्या असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत आहेत। घटनास्थळी सध्या वन विभाग आणि पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहतोय रामपुरी कॅम्प परिसर अत्यंत गजबजलेला भाग आहे। सध्या आपण पाहतोय नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। त्यामुळे वन विभागाला आणि पोलिसांना एक मोठं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्यांच्याकडे आपण पाहतोय की आता या सुरुवात केलेली आहे। तर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। अमरावतीत देखील आपण पाहिलेलं आहे। बिबट्या अनेक भागांमध्ये शिरलेला होता। SRPF कॅम्प असेल किंवा MIDC भाग असेल, या भागातही बिबट्या शिरलेला होता आणि त्यानंतर आज आपण पाहतोय रामपुरी भागात बिबट्या शिरलेला आहे आणि सध्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। कॅम्पमध्ये जे आहे ते बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली। त्यामुळे बघितलं तर संपूर्ण या ठिकाणच्या परिसरामध्ये आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालं। सध्या मी या संपूर्ण रामपुरी कॅम्प परिसरामध्ये आहे। त्यातून बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते आता या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहे। हजारो नागरिक जे आहे या ठिकाणी आम्ही बघितलं तर या ठिकाणी दाखल झालेले आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा दाखल झालेला आहे। एकूण बघितलं तर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे जे अधिकारी आहे ते सुद्धा दाखल झालेले आहे। या ठिकाणी बिबट्याला कशा प्रकारे ट्रँक्युलाइज करण्यात येईल या ठिकाणी संपूर्ण तयारी त्या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे। एकूण बघितलं तर हे जे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये बिबट्या शिरला। ते गोडाऊन अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद्र तेजवानी यांचं असल्याची आता माहिती समोर आलेली आहे। हे संपूर्ण गोडाऊन बंद अवस्थेत होतं आणि या बंद अवस्थेत असलेल्या गोडाऊनमध्ये हा बिबट्या शिरल्याची जी माहिती आहे ती माहिती आता समोर आलेली आहे। एकूण बघितलं तर काही दिवसाआधी UMEच्या परिसरामध्ये बिबट्या शिरलेला होता। मात्र त्या परिसरातून या ठिकाणी यासाठी साधारणतः 2 चौक ओलांडून यावं लागते। मात्र या ठिकाणी बिबट्या कसा काय आला हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे। ठिकाणी वन विभागाचे अधिकारी असतील, महापौर आहे आपल्यासोबत, महापौर आहेत। महापौर साहेब काय सांगाल, या ठिकाणी बिबट्या असल्याची माहिती समोर आलेली आहे, काय सांगाल? अभी जानकारी ऐसी आई हुई है कि यहाँ पे अंदर ये गोडाउन मेरा है। मेरे गोडाउन में अभी पता लगा है कि छोटे भाई ने उसको बिबट्या को देखा है शटर खोलने के बाद में। अभी एक रेस्क्यू आए हुए हैं। रेस्क्यू आने के बाद में देखते हैं थोड़ा खोल के रियल में है कि क्या थोड़ा गलत फहमी हुई है। अभी पक्का नहीं है कि बिबट्या है वो। कब से गोडाउन बनता है? नहीं, रोज खुलते रहता है वैसे। और आज शायद नहीं खुला हुआ है। आज अभी खोलने आया तब उनको थोड़ा सा पहले बाहर का शटर था, वहाँ थोड़ी सी आवाज आ रही थी उसके हिसाब से, तो उन्होंने शटर बंद कर दिया। फिर जब इधर का शटर खोला तब उसको सज्जे पे दिखा वो घूमता हुआ। अब वो बड़ा है ऐसा बोलना है उनका, पर एक बार अपन देखने के बाद नहीं बोल सकते। महापुरांच्या भावाला जो आहे तो बिबट्या दिसल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितली आहे। त्यामुळे आता वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते संपूर्ण गोडाऊन उघडत आहे आणि त्या ठिकाणी त्या बिबट्याला ट्रँक्युलाइज करेल व त्या बिबट्याला पकडण्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे। मात्र या संपूर्ण मध्यवस्तीमध्ये बिबट्या कसा काय शिरला व हा जो प्रश्न उपस्थित होता या ठिकाणी संपूर्ण नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अमर गटार, सॅम TV, अमरावती। अमरावतीतील रामपुरी कॅम्प भागात बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। सध्या घटनास्थळी अनेक नागरिकही उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासन आणि वन विभागाकडे एक आव्हान असणार आहे या बिबट्याला जेरबंद करण्याचं। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अमरावतीतून। या ठिकाणी रामपुरी कॅम्प भागामध्ये आज दुपारच्या वेळेस बिबट्या शिरलेला। भर वस्तीमध्ये बिबट्या नेमका आलाच कुठून हा प्रश्न देखील उपस्थित होतोय, कारण रामपुरी भागात आपण पाहतोय आजूबाजूला कोणतंही जंगल नाहीये। त्यामुळे हा बिबट्या आत शिरताना कोणी पाहिलं का, किंवा हा बिबट्या या आधी कुठे होता, काल रात्री कुठे होता, असे प्रश्न देखील सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत।